चला चला मॅचला सुरुवात करीत आहोत आपण. खरं तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र आपण पाहू शकाल. एका बाजूला आहे संघ श्रेय अँड स्वराज 11 वडघर आणि गावदेवी डुंगे टीमला मोटिवेट करण्यासाठी खास करून आपण महेश पाटीलला मोटिवेट करण्यासाठी आमचे नारायण गायकवाड नारायभाई हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि महेशभाई पाटील खरं तर त्यांचे खास मित्र आहेत आणि त्याच्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी डुंगे एक्सप्रेस महेश पाटील त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नारायणभाई येथे उपस्थित आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला 17चा येथे खेळ सुरू होतोय. सलामीचं षटक घेऊन येते गोलंदाज गावदेवी डुंगे टीमचा मयूर. मात्र त्याच्या समोर फलंदाजीसाठी रोहित पाटील. मागच्या मॅचमध्ये रोहितने धुव्वाधार सुरुवात केली होती. तोच रोहित ऑन स्ट्राईक. रोहित टू मयूर. गेम इज ऑन. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि चेंडू जातो एका टप्प्यानं वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षकानं उचललाय फेकलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा पूर्ण. पहिल्याच बॉलवर 4 षटकांचा मॅच. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र संपवायचं आहे. अजून एक 3 षटकांचा मॅच असेल. अर्थात अंतिम शेवटचा सामना ज्यामध्ये आपण विचार केला तर शिवशंभो कोल्हे टीमनं मजल मारली आहे. यस बॅटला ब्रश झालाय. फर्स्ट लिफ्टला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. गोलंदाज मयूर पाटील गोलंदाजाच्या उंबरड्यावर उभा आहे, सज्ज आहे. मात्र समोर त्याच्या आहे अर्थातच रोहित पाटील. 4 षटकांचा मॅच. हा खूप चांगला फटका. बरोबर प्रॉपर टायमिंग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला महेश पाटील प्रयत्न करतोय परंतु थांबणार नाही. चेंडू एवढ्या वेगाने गेलाय. चेंडू जातोय ओव्हर द रोप. इट्स अ क्लिअर बाउंड्री. चार धावा आलेत. टाकी देवी मैदान बंबावीपाडा. बघा आमची ग्रामदेवता. या बंबावीपाडा गावची कुलू आई देवी अर्थातच ग्रामदेवता नवसाला पावणारी आई टाकी देवी मैदान हे आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह डिफेक्स्टा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे सिलिमिड ऑफ कडे. तो मात्र धावत पळत येऊन चेंडू थांबवतोय. इथे मात्र मिळेल सिंगल. 1 धाव. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 7 धावा धावफलकावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. गावदेवी डुंगे आपल्या आई गावदेवीच्या नावानं मैदानावर उतरली. तर दुसऱ्या बाजूला आपण श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमला पाहतोय. अच्छा रात्रीतला सेकंड लास्ट मॅच कारण यानंतर एक सामना असेल 3 षटकांचा. आणि विचार केला तर घड्याळामध्ये 1:20 झालेत. ओहो भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. ओहो झेलखाली क्षेत्ररक्षक काय केलं. चूक 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 आणि अजून एकदा दुसरी चूक. रनआउट ही गेलं. कॅच आउट ही गेलं. 2 वेळा ही संधी गमावली आहे आणि अक्षय सांगते की काय केलंय. अशा चुका करू नये. डुंगी टीमचा खेळाडू एक उत्कृष्ट फलंदाज अक्षयला तुम्ही पाहू शकाल. या टीममध्ये हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याची गणना केली जाते. आणि इथे मात्र मिळाल्या या बॉलवर एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 8. पहिला ओव्हर सुरू आहे. 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. ती गोलंदाज मयूर पाटीलच्या माध्यमातून रोहित पाटील आणि रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे महत्वाची विकेट आहे. डायरेक्ट हिट. व्हॉट हॅपन. डिसिजन नाउ पेंडिंग. जीवन गावनसर इशारा करतील. थर्ड अंपायर. 3ऱ्या पंचांची मागणी केली कारण थोडासा निर्णय आपण बघितला तर डिफिकल्ट वाटलंय. त्यामुळं डिसिजन नाउ पेंडिंग. निर्णय प्रलंबित. टीव्ही अंपायर आपल्याला निर्णय देतील.
चेंडू पकडला, त्यानंतर हिट केला, त्याच्यामध्ये भरपूर वेळ देखील कदाचित गेला असेल तर चेक केला जाईल त्याच्यामध्ये. अगोदरच आपण बघितलं तर ही एक धाव घेतली गेली जलद गतीनं. धोकादायक धाव होती, परंतु धाव पूर्ण आहे की नाही ती पाहिली जाईल. नॉट आउट, बॅट्समन इज सेफ. एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 1 न वाढली 9 या आकड्यावर. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण धावफलकावर 9. आता सेकंड ओव्हर घेऊन येतो गोलंदाज महेश पाटील, संघाचा संघनायक महेश पाटील. कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांनी मॅचचा आनंद घेतला. पहिलाच बॉल फुल टॉस, खराब चेंडू भिरकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिल्या बॉलवर आलाय हा खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय आणि या बॅट्समन खरं तर रोहित पाटील मगाशी चांगला खेळला. पुन्हा भिरकावून दिलाय. इट्स अ ग्रेट हिट. डिफाईन लेगला आलेला हा रोहित पाटीलच्या बॅट मधून लाजवाब सिक्सर. महेश पाटील पहिल्या 2 बॉलवर 10 धावा खर्च करतोय. गोलंदाज रोहित पाटील फलंदाज रोहित पाटील ज्या फलंदाजानं बघा काय तुफानी सुरुवात केली. मगाशीही मागच्या मॅचमध्येचा विचार केला ना तर रोहित पाटीलनं देखील धुव्वाधार विस्फोटक खेळी केली होती आणि त्याच रोहित पाटीलला आता पुन्हा एकदा महेश पाटील या गोलंदाजावर आता अक्षरशः तुटून पडताना शॉर्ट पिच बॉल फेकतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय. हा चेंडू चांगला होता, हा चेंडू चांगला होता आणि इथे मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. ह्या चेंडूची फेकी करणे गरजेचं होतं महेश पाटीलला. या अगोदर महेशनं 2 चेंडू शॉर्ट फेकले आणि त्या दोन्ही शॉर्ट पिच बॉलला डिफाईन लेगला खेळलाय आणि तिथे मात्र चौकार षटकार पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय. एक धाव बॅटकटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 1 आणि अर्थातच वाढली गेली आणि 20 या आकड्यावर दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज आपल्याला आता पाहायला मिळेल तो म्हणजेच प्रकाश नाईक. प्रकाश नाईक ऑन स्ट्राईक. हो यस, लेग बिफोर द विकेट. पायचीतच्या स्वरूपात होतोय गडी बाद. पहिली विकेट मिळाली इथे गोलंदाज महेश पाटीलला. आणि बघा या ठिकाणी महेश पाटीलनं पहिली विकेट पटकावली आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. नाऱ्या गायकवाड अर्थातच नारायण गायकवाड. नारायण गायकवाड यांच्याकडनं हे पारितोषिक ओवले गावचे एक क्रिकेट प्रेमी क्रीडा रसिक. यस, once again विकेट. बॅक टू बॅक सेकंड विकेट, लेग बिफोर द विकेट आणि नारायण गायकवाड यांचे हे अजूनही 500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय.
आहे बघा, महेश पाटीलने या अगोदर 2 चेंडू शॉर्ट पिच फेकले, त्या दोन्ही चेंडूंना रोहित पाटीलनं डिफाईन लेगला चौकार षटकार टोकले. त्यानंतर पलटवार केला महेशनं, कारण महेश पाटीलकडे अनुभव आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याच्याकडे. पूर्वी बराच काळ तो क्रिकेट खेळतोय आणि त्याने मात्र दाखवलंय की जरी 2 षटकार आणि चौकार जरी आला असला माझ्या 2 बॉलवर, तर नक्कीच पुढील बॉलवर मी 2 विकेट पटकावले आहेत. या बॉलवर विकेट घेतला संकेत पाटील यांच्याकडनं. 500 रुपयांनी नाऱ्या गायकवाड नारायणकडनं 500. क्या बात आहे. विकेट अधिकच्या उंबरठ्यावर, परंतु हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच फेकला. एक सिंगल आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आता टोटल 21 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 21 धावा आणि दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली बघा. पहिल्या 2 बॉलवर 10 आल्या, त्यानंतर मात्र महेश पाटीलनं कमबॅक केलं आणि पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2 गडी बाद 21 धावा. वडगड टीम बॅटिंग करत असताना तर डुंगी टीम गोलंदाजी करत असताना. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटक घेऊन येईल गोलंदाज प्रतीक नाईक. तिसरा षटक सुरू होईल. आपण पाहतोय विनर वर्सेस विनर. आजच्या रात्रीतला हा दुसरा विनर वर्सेस विनर सामना. यानंतर जिंकेल तो शिवशंभ कोळी संघाच्या विरोधात 3 षटकांचा मॅच खेळेल. अंतिम सामना असेल तो. तर थर्ड ओव्हर प्रतीक नाईक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. परी व पीयू चषक 2025 हे आयोजन. आज डी ग्रुप आहे. उद्या मात्र ए गट. उद्या मात्र ए ग्रुप असेल. सर्व दर्जेदार संघ असतील उद्याच्या रात्रीमध्ये. पहिला सामना ट्रॉम्बे कोलीवाडा आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. बिग फाईट्स असतील उद्या. उद्या मात्र यायला विसरू नका मित्रांनो, कारण उद्या खूप थर्रार पाहायला मिळेल या खरं तर टाकीदेव मैदानावर. टाकीदेवी मैदान बंबावी पाडा. या बंबावी पाडा गावाची ग्रामदेवता. चला, तिसरा ओव्हर फेकण्यासाठी एवढा उशीर का घेतला जातो? जेवण सर तुम्ही तंबी द्या. गोलंदाजाला पूर्णपणे वेळाची तंबी द्या. थर्ड ओव्हर गोलंदाज प्रतीक नाईक. रिव्हर्स स्वीप सक्सेस. महेश होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू एवढा वेगाने गेलाय की चेंडू जातो सीमा पार चौकार. चार धावा आल्यात. संघाची धावसंख्या 4 ने वाढली. आता मात्र धावसंख्या 25 या आकड्यावर. रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने केलेला फटका नितेश वाघ आणि त्याच्यासोबत असणारा रोहित पाटील. आल्या चौकार ठोकलाय बघा. 4थ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज वडगड टीमचा श्रेया अँड स्वराज या नावानं खेळणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी डुंगी. दोन्ही टीमचे बिग सपोर्टर प्रेक्षक या ठिकाणी आहेत. उद्या मात्र मैदानावर नुसती गर्दी पाहायला मिळेल, कारण उद्या अंतिम रात्र आहे. हा चेंडू वाईड. प्रेशर आला. पहिला बॉल त्याने ज्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप केला ना, त्यानंतर लेग स्टम्पला बॉल फेकला गेला. आता तो वाईड बॉल आला. अतिरिक्त धाव आली. संघाची धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा वाढेल 26 या आकड्यावर. 26 रन. 26 धावा धावफलकावर. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रतीक नाईक. प्रतीक टू नितेश. हाही लेग स्टम्पला. आता दिशा पूर्णपणे भटकली आहे. खराब लाईन पाहायला मिळते आणि त्याचा फायदा पूर्णपणे होतोय तो वडगड टीमला. 2 धावा अवांतर स्वरूपात मिळाल्यात. अतिरिक्त 2 धावेनं धावसंख्या आता वाढत जाते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळते 27 रन्स. पहिला ओव्हर 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. त्यामध्ये पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 वाईड. पुढकावून दिलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्र रिकामा आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. येतोय वडगड टीमसाठी आणखी एक चौकार. चार धावा आल्या आहेत.
आणखी आणि या 4 धावेने 31 या आकड्यावर संघाची धावसंख्या पोहोचली आहे. चला स्पीडअप करा, गोलंदाज लगेच तयारीत राहा आणि फलंदाज आपापल्या जागेवर राहायचं आहे लगेच. पुढील चेंडू घेऊन येईल गोलंदाज प्रतीक नाईक. नितेश वाघचं कौतुक करावं लागेल, बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत. लगातार तिसरा चौकार येईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. परंतु गोलंदाज पूर्णपणे इथे कमबॅक करतोय की काय. आउटसाइड ऑफ स्टंपला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू फेकला आणि तिथे मात्र एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. गोलंदाज प्रत्येक रिव्हर्सिव जेलखाली महेश, परंतु पोहोचू शकला नाहीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब. 2 धावा मिळाल्या आहेत. संघाची धावसंख्या आता पुन्हा एकदा 2 ने वाढेल. 31 एकूण धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. डबल 3 षटक क्रमांक सुरू आहे. तिसरं 2 गडी बाद 33 अशी धावसंख्या वडगड टीमची पाहायला मिळते. 4 षटकांचा मॅच आहे. जवळजवळ 4 षटकांचा मॅच म्हटलं ना तर आता तिसरं षटक हे अजून समाप्त झालं नाही. 33 झाल्यात म्हणजे 40-45 आकडा हा गाठायला नक्कीच प्रयत्न करेल. ग्रेट हिट, अगदी हा कडक स्ट्रोक, अप्रतिम टोला. श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीम साठी आलेला हा 6 धावांसाठी खणखणीत षटकार. ग्रेट हिट. बॅट्समन नितेश वाघे 2 चौकार 1 षटकार ठोकलाय. आता मात्र वडगड टीमची धावसंख्या 39 आकड्यावर जाऊन पोहोचली. जेवढ्या धावांवर कमी थांबवता येईल ना दुंगी संघाला थांबवावं लागेल, कारण वडगड टीम म्हटलं ना तर खरं तर तगडी टीम आहे. बॅटिंग ऑर्डर त्यांची खूप चांगली आहे. मगाशी देखील आपण पाहिलं राज इंगोले सारखा तो बॅट्समन अजूनही सुरक्षित आहे. पुन्हा रिव्हर्सिव कनेक्ट तर झालाय परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा होता, सिंगलच मिळेल. अशा परिस्थितीमध्ये एकेरी धावेने संघाची धावसंख्या 3 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाला. टोटल 40. 3 षटकांमध्ये 40 आल्यात. मग चौथ्या षटकामध्ये आता किती येतील म्हणजे 50 आकडा क्रॉस व्हायला काय हरकत राहणार नाही आहे या मॅचमध्ये. आणि जर 50 आकडा क्रॉस झाला तर मग उत्तरार्धामध्ये डुंगी टीमसाठी देखील तो मात्र अडथळा किंवा कठीण संघर्ष करण्यास पात्र होईल. परंतु चौथा षटक, चला लगेच घ्यायचं चौथा षटक. सुरुवात करायची आपण फेकण्याकरता. थोडासा वेळ घेतला कोणाला षटक द्यायचं. अंतिम षटक आहे, परंतु नक्कीच तुमचा नियमित रेग्युलर जो गोलंदाज असेल त्या गोलंदाजाला तुम्ही वापरणार आहात, त्यामुळे जास्त एकत्र येण्याचंही काही काम नाही आहे. चला लगेच मॅच सुरू करूया. मॅच सुरू करावंच लागेल कारण आता मात्र नयनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. लास्ट ओव्हर. आमचे नारायण गायकवाड या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचचा आनंद घेताना आता कोहली संघ देखील वाट पाहतोय. पूर्णपणे शिवशंभो कोहली संघ वाट पाहतोय की आमच्या वाट्याला समोर कोण संघ येईल. ज्या संघाला आपण बघितला तर कोहली संघ आणि त्यांच्या विरोधात पहिला जो मॅच झाला ना ज्या मानगड टीमच्या विरोधात, खरं तर असं वाटत होते की कोहली संघ पराभूत होईल. मानगड संघाने सुरुवातीपासून पकड मजबूत केली होती, परंतु त्यानं मात्र मानगड टीमला पराभूत केलं. त्यानंतर पुढे आता विजयाची घोडदौड त्यांची चालूच राहिली आहे. आता वाट पाहत आहेत की या 2 संघातून कोणताच संघ येईल. परंतु टेनिस क्रिकेट अनिश्चित आहे, काही घडू शकतोय. कोण जाईल सुपर 4 मध्ये. मागच्या 2 रात्रीमध्ये तुम्ही पाहिलात आर्या ओले पहिली रात्र गाजवली. दुसऱ्या रात्रीमध्ये तुम्ही पाहिलात तर जय हनुमान वाघेवली संघाने गाजवली. हा चांगला चेंडू बघा. स्लॉग ओव्हर. अंतिम षटक म्हटलं ना तर गोलंदाजावर फार मोठी जबाबदारी असते. गोलंदाजावर फार मोठं या मॅचचं पूर्णपणे अवलंबून राहणारं एक क्षण असतं. त्यामुळे ते जबाबदारीचं षटक आहे आणि ते षटक हाताळताना गोलंदाज तुम्हाला नयन पाटील पाहायला मिळतो. तो पहिला बॉल डॉट फेकतोय. स्लॉग ओव्हर,
हो, दुसरा बॉल देखील बघा मिस झाला होता. फर्स्ट लिफ्टला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू. लेग बायचा इशारा येतो, एक सिंगल आली आहे. आता मात्र स्ट्राईक मिळाली रोहित पाटीलला, ज्या रोहितला आता कमी स्ट्राईक मिळाली. 4 षटकांच्या मॅचमध्ये रोहितला जर विचार केला ना तर जवळजवळ मी म्हणेन 8च बॉलचा समाचार केला आहे. त्याच्या वाड्याला जास्त चेंडू आले नाही, कारण तो सलामीला आला तरी देखील त्याला जास्त चेंडू खेळायला मिळाले नाही. परंतु आता तो लास्ट ओव्हरमध्ये या चेंडूचा समाचार घेण्यासाठी सज्ज झाला आहे. फलंदाज नयन पाटील समोर, गोलंदाज आपण पाहतो नयन पाटील आणि त्याच्यासमोर रोहित पाटील. नयन टू रोहित. धावसंख्या 41. हा हे इथे मात्र काय केलं तर अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आली आहे. मैदानाच्या बाहेरून मोठं प्रोत्साहन देताना आपल्याला सर्व त्यांचे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सिव लाऊड अपील केला होता, बॅटला कनेक्ट झालं नाही, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. इथे मात्र मिळाली एक सिंगल. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल नयन पाटील अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, जबाबदारीचं षटक. हे षटक फेकत असताना कोणत्याही प्रकारच्या फलंदाजाला खुल्या पद्धतीनं खेळता येत नाही अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. टिचून मारा करतोय, भेदक मारा करतोय, तिखट मारा करतोय आणि त्या माऱ्यासमोर आता मात्र फलंदाज कुठेतरी मात्र अपयशी ठरत आहेत. चेंडू असतील शेवटचे आता 3. हाही वाईड बॉल, लेग स्टंप जोडून जातोय, दिशाही भटकली जाते. आतापर्यंत त्या षटकामध्ये 2 वाईड बॉल देखील आलेत. 3 बॉल चांगले फेकलेत, त्यानंतर 2 बॉल वाईड फेकलेत. अशा परिस्थितीमध्ये आता धावसंख्या देखील 1 वाढली. 44 रन. 4 षटकांचा मॅच, 44 धावा धावफलकावर आले आहेत. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक. नयनचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल नितेश वाघे. हा लॉफ्ट केलाय, परंतु झेल पकडण्याचा कोणताही माणूस नव्हता. गोलंदाज किंवा कीपर यष्टीरक्षक यांच्यामध्ये बरोबर तो झेल पडला आणि तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली. एक सिंगल म्हणजेच एकाने धावेनं संघाची धावसंख्या 45 रन्स, 45 धावा. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत बघा 2 चेंडूवर किती धावा येतील. 50 आकड्याचा स्वप्न पाहिला होता. हो लवली स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल खाली अक्षय आणि अक्षयने टिपलेला हा झेल. विकेट नंबर इथे प्राप्त झाली आहे 4थी. अक्षय घरात डुंगी टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू, हार्ड हिटर बॅट्समन टिपतोय झेल. आता मात्र धावसंख्या 45 असताना 3 गडी बाद झालेत. षटकातला काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. न्यू बॅट्समन राज इंगले मैदानाच्या आतमध्ये. 1 to go. षटकातला अंतिम चेंडू आणि तो खेळण्याकरता राज येतोय. परंतु रोहित पाटीलचं कौतुक केलं गेलं, कारण त्यानं 19 धावा, मागच्या मॅचमध्ये 24 धावा, या मॅचमध्ये 19 धावा. एकंदरीत खूप चांगली कामगिरी केली आहे रोहित पाटीलनं. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज राज इंगले. किती धावा येतील धावफलकावर? 45 आल्यात. षटकार आला तर 50 कंप्लीट होतील, चौकार आला तर 49 होतील, परंतु किती धावा येणार? ओहो, एकही धाव आली नाही, म्हणजेच चेंडू गेला डॉट. 45 धावांवर हा पहिला सत्राचा खेळ समाप्त झाला. आता 4 षटक जिंकण्याकरता आव्हान सेट केलंय ते 46 धावांचं डुंगी टीम समोर वडगड संघानं. 46 धावांचं आव्हान, 4 षटक म्हणजे 24 चेंडू आणि 46 धावा. मी विनंती करेन दोन्ही टीमला की आपण इमिजिएटली कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वेळ न घालवता मैदानात उतरायचंय. गावदेवी डुंगी आणि त्यांच्या विरोधात श्रेया आणि स्वराज 11 वडगड टीमने ठेवलेलं 46 धावांचं आव्हान 24 चेंडूमध्ये.
हे पाहावं लागेल कशा पद्धतीनं पार होईल या मैदानावर या दोन्ही टीममधलं हे क्रिकेटचं युद्ध महायुद्ध बॅटल कशा पद्धतीनं रंगेल, कोण जिंकणार कोण हरणार, कोण जाणार शिवशंभो कोहली टीमच्या विरोधात खेळण्यासाठी 3 षटकांचा सामना, हे चित्र स्पष्ट होईल उत्तरार्धामध्ये नक्कीच काय असेल निकाल ऐकूया पुन्हा एकदा रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांचा आवाज आणि त्यानंतर मात्र 3 षटकाचा अंतिम सामना ज्यांचा आवाज ऐकाल आमचे पाजी अमित म्हात्रे. मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही किस आपण पाहतोय खरं तर मागच्या 2 रात्रीमध्ये आणि आजची 3री रात्र आपण खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात अर्थातच आमचे रोशन पाटील आणि मॅन फ्रॉम तारा मराठीचा जो आवाज तुमच्यापर्यंत धावतं वर्णन तुम्ही ऐकलात ते रोशन पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रभाकरजी मुंडकर आमचे सर्व आयोजक कमिटी की आपण रोशन पाटील यांना आपण सन्मानित करावा. मॅच सुरू होईल लगेच, चला फलंदाज मैदानात पाठवायचा तोपर्यंत आपण रोशन पाटील यांना सन्मानित करूया. विसावा रिसॉर्ट्स ज्याची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्याकडे आणि कोणालाही विसावा रिसॉर्ट्स कडे या रिसॉर्टला जर भेट द्यायची असेल तर आवश्यक रोशन पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा. विसावा रिसॉर्ट एक अतिशय चांगलं आपण जिथे आपले संपूर्ण कुटुंब फॅमिलीला घेऊन जाऊ शकता आणि हॉलिडे पॅकेज आपल्याला जर मनमुराद आनंद लुटायचा असेल विसावा रिसॉर्ट्समध्ये तर रोशन पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. मराठीचा एक उत्कृष्ट आवाज मराठीचा एक खरं तर मधुर आवाज तुमच्यापर्यंत या 3 रात्रीमध्ये पोहोचला. खरं तर आपण पाहतोय रोशन पाटील तारेगावचा हा मराठी समालोचक ज्यांचा इथे आपण शुभ सन्मान करीत आहोत कारण 3 रात्र त्यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला. आज मात्र त्या स्पर्धेतून ते निरोप घेत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांनी प्रभाकर मुंडकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. सत्यवान पाटील आणि आमचे मयूर बद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि खास करून आमचे मित्र टेनिस क्रिकेट विश्वाचा एक अष्टपैलू खेळाडू सूरज पाटील वाघिवलीवाडा त्यांचा देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतो.
किरण पाटील यांच्याकडून डुंगी संघाच्या फलंदाजाने लगातार 2 षटकार मारले तर मात्र 2000. बैठक शॉट पाहायला मिळाला. फलंदाज जयेश नाईकच्या माध्यमातून 4 रन्सने मात्र अकाउंट ओपन केलंय. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सांगतो. मैदानामध्ये जयेश नाईक आणि संपूर्ण डुंगी संघ 46 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 42 धावांचं समीकरण. उद्या स्पर्धेची अंतिम रात्र आहे आणि परवा BPL बंबावीपाडा प्रीमियर लीग इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फटका. लास्ट मोमेंटला मात्र आउटफील्डने थोडासा धोका दिला. बॉल थांबला, गती कमी झाली आणि त्यानंतर 2 धावा येत असताना डुंगी टीमला फलंदाज जयेश नाईक यांच्या माध्यमातून अजूनही 22 चेंडूमध्ये 40 धावांचं समीकरण. 3 रात्रीमध्ये आपण पाहताय. खरं तर असं म्हणतात अन्नदाता सदा सुखी. सत्यवान दादा यांच्या संपूर्ण फॅमिलीचं मी आभार व्यक्त करेन. खूप चांगली सर्व आमच्या पंच असतील, समालोचक, लाईव्ह टीम, त्यातून DJ सिस्टीम, प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. याही वेळेला खोदून काढला बॉलला ऑफ ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झाला आणि 1 रन या बॉलवरती येत असताना धावसंख्येमध्ये बदल. टोटल 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 7, अजूनही येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 21 आणि 39 धावांचं समीकरण. झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलं आणि उत्तम ब्रॉडकास्टिंग या चॅनलनं मात्र या स्पर्धेला दिलं आणि एक वेगळी खरं तर वेगळा स्टँडर्ड्स या स्पर्धेचा मात्र या चॅनलने वरती आणला आणि ग्लॅमर या स्पर्धेला प्राप्त करून देण्याचं काम मात्र संदेश भगतच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे पॅडोशिप करायचं होतं, डिरेक्ट बॉलला स्टम्प्सला बॉल लागलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. पहिला खेळाडू बाद झालाय डुंगी संघाचा नयन पाटील. बॅक टू द डगआउट. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की
2000चं पारितोषिक आलंय. मोठ्या स्पर्धेमध्ये डोंगी संघ सहभागी झाला आणि भरपूर खरं तर प्रतीक्षेनंतर डोंगी संघाला पण इन ॲक्शनमध्ये पाहता नाईट स्पर्धेमध्ये आणि इथे भरीव कामगिरी त्यांना करायची. तर एका बाजूने वडगर संघ जो सतत अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो त्या संघासमोर आतली कडा घेतली. बॉल मागे चला. रोहित बघा बॅकअपसाठी आले होते परंतु पहिली धाव कंप्लीट. 1 रन या बॉलवरती आली. रोहितचं कौतुक करावं लागेल. त्याला माहीत होतं जर का बॉल निसटला थर्डमॅनच्या हातातून तर पुन्हा बॅकअपसाठी आणखीन एक खेळाडू लागेल, त्यामुळे तो ऑलरेडी मागे गेला होता. परंतु इथे 1 रन आली. या 1 रनच्या मध्येनं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या डोंगी टीमच्या माध्यमातून. 1 गडी बाद 13 धावा. अठरा चेंडूमध्ये 33 धावा. ऋषी पाटील आणि ऋषी भोईर आणि संकेत पाटील या खरं तर दोघांकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलं फलंदाजांना. बक्षिसांचा वर्षाव हा सातत्याने आपण होताना पाहिला खेळाडूंवरती. परंतु हा सामना कोण जिंकणार, पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ पोहोचेल हे आपल्याला पाहायचं. करता इथून सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. 11.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅचच्या दरम्यान आलाय. 33 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी डोंगी संघासमोर तर एका बाजूने एक इकॉनॉमिकल फिगर सेट गाव आहे ते म्हणजे श्रेया अँड स्वराज 11 वडगर टीमला. बॉलिंग मार्कमध्ये आलाय प्रकाश नाईक माफी असावी. नाईक म्हटलं की आपले खांद्याचे खेळाडू जे संदेश भगत यांच्या टीममध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. असं म्हणतात खरं तर चंद्र सूर्य निसर्ग याला देव मानणारा समाज जर कोणता असेल तर तो आपला आदिवासी समाज आहे. कारण पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून हा समाज. यावेळेला ऑन साईडला वेगवान स्ट्रोक खेचून मारला बॉलला गॅपमध्ये स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चाललाय दणदण करत सीमा पार चौकार. किरण पाटील यांच्याकडून सलग 2 षटकार मारले तर 1000, 3 षटकार मारले तर 2000चं पारितोषिक आलं. विनायक पाटील आमच्या टेक्निकल ऑपरेटरचा डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. का तर SDCचा आम्ही आवाजून उल्लेख करू वलवली संघाचे वलवली गावचे. का तर SDC इथे आपण पहिला स्टेअर केलं बॉलला मागे फिल्डर घाई झाली आहे आणि त्यानंतर नशिबाची साथ किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. हा लगातारचा दुसरा चौकार येतोय टीम गावदेवी डुंगीसाठी. एकवीस धावा धाव फलकावरती आल्या. मी मगाशी उल्लेख केला 18 बॉल 33 बाकी आहेत. आता येणारे बॉल असतील 16 विजयासाठी 25 धावांचं समीकरण. 16 आणि 25 मॅच ऑन आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना. परंतु एका बाजूने ज्या पद्धतीने अक्षय घरतने आक्रमण केलंय तो वेगळाच फॉर्ममध्ये आलाय. सेन्सिबल क्रिकेट अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला बॉल ऑन साईडला फिल्डरच्या हातामध्ये चालला. बघा लास्ट मोमेंटला बॉल थोडासा जम्प झाला. उसळी घेत मात्र फिल्डरच्या हातामध्ये विसावला. त्या ठिकाणी सिंगल रन आली. आता समीकरण काय असेल तर 15 चेंडू आणि 24 धावा. 15 बॉल 24चं समीकरण मैदानामध्ये आलंय. अजूनही सामना संपलेला नाही आहे. एका बाजूने विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या श्रेया अँड स्वराज 11 वडगर टीमला, तर दुसऱ्या बाजूने चौकार षटकार सिंगल डबल हव्यात त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या गावदेवी डुंगी संघाला. कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल? शिवशंभ कोहली वरच्या 4 मधून मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला, ज्याने मानघर टीमला पराभूत केलं, ज्याने खरं तर बंबावी कोळीवाडा संघाला पराभूत केलं. आणि इथे आपण पाहता हे दोन संघ पहिला सामना जिंकत एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एक मोठा युद्ध तुम्ही या दोन टीमच्या दरम्यान पाहताय. समोर फलंदाज आपण पाहू शकाल जयेश नाईक स्ट्राईक एंडवरती. बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलाय. फिल्डर डाऊन द बॉल, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद झाला गावदेवी डुंगी संघाचा. मैदानाच्या बाहेर जावं लागेल जयेश नाईक या फलंदाजाला. निर्णायक आहेत
कारण 3 षटकामध्ये 33ची गरज होती, 11ची सरासरी होती आणि पहिल्या 2 बॉल होते चौकार आल्यानंतर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रकाश नाईकने मात्र कमालीचं कमबॅक केलं. आता अंतिम 2 बॉल बाकी आहेत. एखादा स्कोरिंग शॉट फलंदाज मयूर पाटीलच्या बॅटमधून आला तर मात्र अडचणी वाढतील वडगर संघाच्या वाट्याला. 14-24 यावेळेला फुल लेंथ डिलिव्हरी बॅट अँड पार्टच्या मधून बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल कमबॅक केलंय प्रकाश नाईकने या ओव्हरमध्ये. आता 13 चेंडू आणि 24 धावा. 13 बॉल 24. रोहित मार्गदर्शन करतो आपल्या फिल्डरला, बघा कोणत्या दिशेने बॉल येईल. कधी कधी बॅटरचा स्टान्स रीड करून देखील विकेट किपर किंबहुना गोलंदाज अंदाज बांधतो कोणत्या दिशेने फटका येईल. आणि यावेळेला हलकीशी कडा लागली, बॉल मागे चाललाय. खराब फिल्डिंग. आता इथे आपण पाहता सिंगल या बॉलमध्ये डेफिनेटली ओव्हर थ्रो झालाय. बघा हाती घाई संकटात नाही, थोडासा तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल स्वतःवरती. जर अशा चुका केल्या वडगर संघाने तर स्वतःहून पराभवाला तुम्ही सामोरं जाल. आणि इथे आपण पाहता आता 12 बॉल 22 धावा. ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार मात्र 11 आल्या. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांचं समीकरण. बारा चेंडू माफी असावी, 23 धावा करायचे. बघा थोडंसं मिस्टेक. 12-23 समीकरण. प्रतीक गोवारी आमचे स्कोरर आहेत ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये स्कोरिंग केलं. त्यांचं देखील चांगलं कौतुक करावं लागेल. आज आवाज आपण ऐकला आमचे रिवॉल्व मात्रे, त्यांच्याबरोबर अमितजी मादरे यांचा आवाज तुम्हाला उद्याही ऐकायला मिळेल. आमचे महागुरुवर्य नितेशजी पंडित उद्या आमच्यासमोर उद्या या स्पर्धेमध्ये जॉईन होतील. 12-23 आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय मिस्टर राज इंगळे. वेगवान बॉल होता आणि बघा पिंट्या आलेत त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये. मयूरसाठी हा तेज सरळ बॉल लेंथ बॉल होता, हार्ड लेंथमध्ये त्याला ॲडजस्ट करता आला नाही फटका. त्या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल. एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र आता गावदेवी डुंगी संघाला पराभवाकडे घेऊन जाईल. इथून मात्र तुम्हाला आता स्ट्रॅटर्जी आखावी लागेल कशा रीतीने धावा बनवता येतील. 11-23 11 चेंडू आणि 23 धावा हे कॅल्क्युलेशन. यावेळेला आडव्या बॅटने ऑन द राईज केले. गॅपमध्ये बॉल जाईल का तर नाही आहे. पाठीमागे फिल्डर आहेत. आता स्ट्राईकवरती आला आहे फलंदाज त्या ठिकाणी अक्षय गरत ज्याने 2 चौकार मारले होते मागच्या ओव्हरमध्ये. तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला आहे. 10-22चं समीकरण मैदानामध्ये आहे. या 4 बॉलमध्ये किमान 8 ते 10 धावा. या 4 चेंडूमध्ये किमान 8 ते 10 किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धावा येणं अपेक्षित राहील गावदेवी डुंगी संघाला. आणि जर का धावा कमी आल्या तर मात्र अडचणी वाढतील गावदेवी डुंगी संघाच्या वाट्याला. यावेळेला हाफ हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट बॉलर ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे. गुड फिल्डिंग. थ्रो अतिशय वेगवान झाला, फक्त सिंगल. आणि त्यानंतर आपण पाहता रोहितची चलाकी बघा. त्याने विकेट घेतलेला नाही आहे कारण त्याला माहिती आहे आता इथून रन वाचवायचे आहेत. विकेट नाही मिळाला तरी चालेल परंतु रन कशा सेव्ह करता येतील त्या आपल्या संघासाठी लाभदायक राहतील. 9 चेंडूमध्ये आता 21 धावा. गावदेवी डुंगी टीमला मात्र आजच्या करता रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळायचा असेल तर मात्र 9 बॉलमध्ये 21 धावा कराव्या लागतील. तेज तरार यॉर्कर क्लीन बोल्ड. 4 मुंड्या चित केलंय फलंदाजाला मयूर पाटीलला. राज इंगलेचा मात्र हा तेज तरार यॉर्कर क्लीन बोल्ड फलंदाज मयूर पाटील. रिव्ह्यू घेण्यात आलाय. यस क्लीन बॉल झालाय की नाही हे पाहायचं आहे. चला आपण बघूया कारण रोहित क्लोज उभा होता विकेटच्या मागे. पूर्वी व्हायच्या या गोष्टी. नयन पांचाल आपण पाहिलं पनवेलमधील एक नामांकित विकेट किपर. छोटी हाईट परंतु एक अतिशय चपल यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं. तर बघा क्लीन बोल्ड 3ऱ्या पानचा निर्णय आला. खेळाडू बाद झाला. टोक क्रशिंग यॉर्कर होता. मागचा पाय आपण जर पाहिलं थोडा मागे आला त्यानंतर बॅकलिप खाली येण्या अगोदर बॉल स्टम्प्सला धडकला. एवढा वेगाने टाकला होता राज इंगलेने. 8-21 फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर. नवीन फलंदाज मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे प्रतीक नाईक. डाव्या हाताचा खेळाडू प्रतीक आता मैदानाकडे आलाय.
8 चेंडू आणि 21, 11 बॉल 33 असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर आपण पाहिलं खरं तर 10 बॉल 22 आलं. तिथून थोडासा कमबॅक पाहायला मिळाला वडगर संघाच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी विकेट मिळाले, डॉट बॉल आले. आता 8-21 प्रतीक नाईक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या दिशेने आलाय. जर्सी नंबर 1 नॉट म्हणजे 1000 क्रमांक जर्सी परिधान केलेला हा खेळाडू प्रतीक नाईक स्ट्राईक एंडवरती आलाय. 8 बॉल 21, डू ऑर डाय, करो या मरो, ही खरं तर सिच्युएशन आता निर्माण झाली आहे गावदेवी डुंगी संघासमोर. त्याला थोडं स्पीडअप करायचं प्लीज, लक्ष असू द्या, घाई करायचे प्लीज, सूचना राहील या ठिकाणी वडगर टीमला. बघा फिल्डिंग सेटअप लावत असताना रोहित त्याला माहिती आहे अगदी 90 अँगलच्या मागे तुम्ही 4च्या पेक्षा जास्त खेळाडू लावू शकत नाही आहे विकेट किपर सोडून. पण इथे आपण पाहिला त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड पॉईंटला मागे घेतला, मिडॉनच्या दिशेमध्ये शिफ्ट केला आहे. डुंगी संघाने जर का हा सामना जिंकून दिला तर मात्र प्रवीण पाटील यांच्या वतीने तब्बल 3000चं पारितोषिक येईल या ठिकाणी या संपूर्ण संघाला. 8 बॉल 21, आज देखे जरा किसमे कितना है दम, असं हे करत आता हे बॅटल आलं मैदानामध्ये. राज इंगळे चा यॉर्कर पुन्हा खोदून काढलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळाली, सेकंडसाठी कॉल नाही आहे, नकार दिलाय, फक्त 1 धाव आली. आता मॅच मध्ये वडगर संघ पुन्हा एकदा शिरकाव करतोय. 7 बॉल 20, हळूहळू मात्र शिरकाव करत असताना प्रतिस्पर्धी संघाला मात्र थोडासा चितपट करतोय या मॅच मध्ये वडगर संघ. 7 चेंडूमध्ये आता 20 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 10 आल्या आणि त्यानंतर आपण पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्या. 7 बॉल 20 धावा, 7 चेंडूमध्ये 20. शेवटचा निर्णायक चेंडू राज इंगळेचा असेल या षटकामध्ये. बघा त्याच्यावर देखील प्रेशर आहे कारण हे षटक आणि हा बॉल फार निर्णायक, डेड बॉल घोषित केले. कधी कधी चुकीचा बॉल टाकण्या अगोदर माघार घेतलेली बरी, त्यामुळे माघारी फिरलाय राज. पण समोर आपण पाहताय फलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी अक्षय गरज, जो आक्रमक आहे फलंदाज, तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. याही वेळेला ऑन साइडला फटका सजवलाय, मागे बॉल चाललाय, सिंगल मिळाली, नकार दिला त्या ठिकाणी अक्षयने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आता 6 चेंडूमध्ये 19 धावा, 6 बॉल 19. सामना जड झालाय परंतु अशक्य नाहीये गावदेवी डुंगी संघासाठी. 6-19. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे. गावदेवी डुंगी संघ जर जिंकला तर आदरणीय प्रवीणदादा पाटील यांच्या वतीने तब्बल 3000चं कॅश प्राइज गावदेवी डुंगी संघाला मिळेल आणि जिंकून मात्र तुम्हाला पुढे जाण्याची संधी देखील मिळेल. परंतु 6 बॉल 19चं समीकरण, 3 षटकार 1 सिंगल, 3 षटकार 1 सिंगल आणि स्ट्राईक ज्या कॉन्फिडन्सने अक्षयने स्वतःकडे घेतली आहे, खरं तर त्याच्याकडे कॅलिबर आहे, तो अतिशय विध्वंसक आहे. तो स्ट्राईक एंडला आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय राम पवार. अक्षय घरतने प्रत्येक षटकाराला 200 रुपये आले संकेत पाटीलकडून. यावेळेला ऑफस्टिकच्या दिशेने हा बॉल स्लॅश करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल. 5 बॉल 19. आता गावदेवी डुंगी संघाच्या वाट्याला अडचणी आल्यात. एक निर्णायक चेंडू, एक पाऊल पुढे टाकत जायचं परंतु आता डॉट बॉल पाहायला मिळाला परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 चेंडू आणि 19. आक्रमण करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल मैदानामध्ये. अक्षय घरत या फलंदाजाला 5-19 समीकरण आलंय. शॉर्ट प्लेन हुक करायचा होता, डोक्यावरती हात ठेवलाय आणि इथे आपण पाहिला अजून एक डॉट बॉल, ज्या ठिकाणी एखादा स्कोरिंग शॉट यायला हवा होता असा बॉल मात्र मिस झालाय अक्षय घरत. त्यामुळे आता दबाव पूर्णपणे गावदेवी डुंगी संघावरती. 4-19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 19. आज आपण पाहिला एका चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. सूर्या मस्करने वाजेनगरीमध्ये 2 वाईट टाकले आणि त्यानंतर षटकार त्याच्या अगेन्स्ट लगावला गेला. आता इथे आपण पाहिला 4-19 करायचे आहेत. पहिले 2 बॉल डॉट आले,
सलग 3 षटकार आणि 1 सिंगल हवी आहे. बॅटिंग करणाऱ्या अक्षय घरच्या बॅटमधून गावदेवी डोंगी टीमला. यावेळेला धमाका, लेट पण थेट अँड ग्रेट, स्टँड अँड डिलिव्हर. 3-13चं समीकरणात मैदानाकडे आलंय. 6 धावा. चेंडू पाठवा. 3 बॉल 13. खरं तर ऑन साईडमध्ये इतके चांगले फटके अक्षय खेळतो, मग स्क्वेअर कटचा प्रयत्न त्याने का केला? पहिला 2 बॉल होती, हा प्रश्न पडला असेल. कारण जिथे मोठ्या फटक्यांची गरज होती अशा ठिकाणी आपण बॉल स्क्वेअर कट करत असताना मात्र 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता 3 बॉल आणि 13 धावा. 3 चेंडू 13, 2 षटकार 1 सिंगल हवी आहे या मॅचमध्ये गावदेवी डुंगी टीमला विजयासाठी, आणि हे करू शकतोय अक्षय घरत. बघा आता प्राइज वाढली. जर डुंगी संघ हा सामना जिंकला या मॅचमध्ये तर किरण पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं पारितोषिक मिळेल गावदेवी डुंगी टीमला. जर हा सामना जिंकला डुंगी संघ तर मात्र तब्बल 5,000 अशक्यला शक्य करायचं आहे. भरपूर मोठा संघर्ष आलाय. खरं तर आपण पाहिला या टीमच्या वाट्याला अवघड आहे, कठीण आहे, म्हणून महाराजांनी त्यावेळेला सोडून दिला सर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. अडचणीमध्ये मात कशा पद्धतीने करायची ही त्याने करून दाखवले. मुठभर मावळ्यांना हाताशी धरून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, गनिमी कावा ही रणनीती वापरली आणि प्रतिस्पर्ध्याला मात्र पराभूत केलं. आता या मॅचमध्ये एक वेगळी स्ट्रॅटर्जी, एक वेगळी रणनीती मात्र मैदानामध्ये वापरावी लागेल अक्षय घरतला सामना जिंकण्यासाठी. तर एखादा डॉट बॉल हवा आहे या ठिकाणी श्रेया अँड स्वराज 11 वडगर टीमला. 3 बॉल आणि 13 धावा. जर इथे मोठा फटका आला तर मात्र या सामन्याची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचेल. 3 बॉल 13चं समीकरण. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल चालला गॅप मध्ये एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. इट्स बाउंड्री, 4 चौकार. बॉल आणि 9 धावा. व्हॉट अ मॅच. बघा थंडी वाढली, ती थंडी मात्र पूर्णपणे दूर करणारा हा सामना रोमांचक होत चालला. आता ऑन साइडला सर्व फिल्डर घेतलेत. शेवटचे बॉल असतील 2, विजयासाठी तब्बल 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावाचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहत आहे. 2 बॉल आणि 9चं समीकरण मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. जबरदस्त बॅटिंग किरण पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 पारितोषिक मिळेल गावदेवी डुंगी संघाला. जर हा सामना जिंकला गावदेवी डुंगी संघ तरच मिळेल हे पारितोषिक, अन्यथा इथे आपण पाहता वडगर संघ कमबॅक करेल. 2 बॉल 9. यावेळेला यॉर्कर टाकलाय आणि हा डॉट बॉल. इथे विकेट मिळाला अक्षय घरतचा. आता पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव केलाय. 1 बॉल आणि 9 धावा. विशाल यस अगदी आपण जर पाहिलं हुशार मास्टर माइंड कॅप्टन आहेत. बघा सांगायच्या अगोदर इथे व्यासपीठावर आले. 1 बॉल आणि 9 धावा. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल गावदेवी डुंगी संघाला. अक्षय घरतला 3ऱ्या षटकामध्ये स्ट्राईक कमी मिळाली, त्याचा फटका बसला. आता महेश पाटील मैदानाकडे चाललाय. 1 बॉल आणि 9 धावा. असे अनेक सामने पाहिले ज्या ठिकाणी उलटफेर होताना पाहायला मिळाले. क्रिकेट आपण जर पाहिला तर अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाही असं म्हटलं जातं. आणि इथे आपण पाहता 1 बॉल 9, एक निर्णायक चेंडू टाकायचा आहे गोलंदाजाला. बघा इनसाइड आउट हा सामना जिंकलाय आणि 3ऱ्या फेरीमध्ये आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ पोहोचतोय, तो म्हणजे श्रेया अँड स्वराज 11 वडगर. अभिनंदन टीम वडगर, हार्ड लक टीम. गावदेवी डुंगी आपला प्रवास इथे संपला. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. चला 2 खेळाडू रेसमध्ये आहेत, नितेश वाघे आणि रोहित पाटील. गोलंदाज आपण जर पाहिला या ठिकाणी नक्कीच त्याने चांगली कामगिरी केली.